हाँ बस परफेक्ट परफेक्ट। मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र जसा निसर्गाने कुठे सह्याद्री पर्वत तर कुठे पठार, कुठे जंगल तर कुठे समुद्र असा वेगवेगळ्या पैलूंनी आणि रंगांनी नटवला आहे, तसेच महाराष्ट्रातल्या लोकांची नृत्यही विविध ढंगी आणि विविध रंगी आहेत। मराठी माणूस अभंग गोंधळात रमतो, कधी पोवाड्यातून देशप्रेम जागवतो, कधी लावणीच्या लावण्यात हरवतो, तर कधी धनगर गीतं कोळी गीतं म्हणत आनंदतो। चला तर मग महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले हे बहुढंगी प्रकार पाहूया। सुरुवात करूया शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाचे वर्णन सांगणाऱ्या या पोवाड्याने। प्रतापगडच्या पायथ्याशी खाना छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी रचलेले अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारा भक्ती रसाचा झरा चढून। अभंगामध्ये सर्व संतांनी विठ्ठलाचे वर्णन विठू माऊली असे केले आहे। अशा या विठू माऊलीच्या दर्शनाची आस ठेवून लाखो वारकरी आजही पंढरपूरला पायी जातात। चला तर मग आपणही या विठ्ठल विठ्ठल म्हणत भक्तिभावाने तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या नामघोषात सामील होऊया।
माझ्या डोक्यावर ठेव. ही महाराष्ट्राची माझ्या डोक्यावर ठेवायचं असेल तर. चला तर मग कोळी नृत्याची मजा इकडे घेऊ. सर. स्पीकर साऊंड. सागर संगीत पूजा, मंगळागौरीची आरती, सजावट या सर्वांबरोबरच ओढ लागलेली असते ती संध्याकाळी खेळल्या जाणाऱ्या मंगळागौरीच्या खेळांची. चला तर मग या खेळांची एक झलक पाहूया. जय देवी मंगळागौरी किकीचं बांधबाई किकी खेळूया का? हो हो, छान असतं ते, खेळूया. किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसु, किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसु, आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्यावो पिंजूनी, किकीचं पानबाई किकी सागर मासा
पाहूया महाराष्ट्राची जान असणाऱ्या भक्तीरे लावणीचा वारसा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी प्रथम रेडिओवर प्रसारित झाले. शाहीर साबळेंचे हे गीत प्रत्येक मराठी मनात खोलवर रुजलेले आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा. काळ्या छातीवरी घोरली अभिमानाची लेणी. विठलाच्या घामाने